म्हणजे या ठिकाणी कल्याण डोंबिवली जो आहे तो एसटी प्रवर्गासाठी आता राखीव झाल्यामुळे मुंबईमध्ये आता नेमकं काय होणार हे पाहणं देखील महत्त्वाचं असेल, कारण पहिली चिठ्ठी जी आहे ती एसटी प्रवर्गासाठी निघालेली होती आणि आता एसटी प्रवर्गासाठी चिठ्ठ्या निघणं सुरू झालेलं आहे। याच्यामध्ये समावेश आहे तो म्हणजे ठाण्याचा, जालन्याचा आणि लातूरमध्ये एससी महिला। तर लातूर महानगरपालिकेचं महापौर हे एससी प्रवर्गाच्या महिलेसाठी राखीव झालेला आहे। त्यामुळे तिथं जे कोणी पक्ष सत्ता स्थापन करतील त्यांच्यापैकी आता पुन्हा एकदा चाचपणीला सुरुवात झालेली असणार आहे। तर जो प्रवर्ग आपल्यासाठी सोडतीत निघालेला आहे त्याप्रमाणे आता राजकीय पक्ष चाचपणीला सुरुवात करतील। ठाणे, कल्याण डोंबिवली, जालना आणि लातूर या ठिकाणी कोणत्या प्रवर्गासाठी सोडत निघालेली आहे हे चित्र आपण स्पष्ट TV9 मराठीच्या स्क्रीनवरती बघतोय। तर जालन्यामध्ये देखील एससी प्रवर्गासाठी सोडत निघालेली आहे आणि ती देखील महिलांसाठी। एससी महिला ही जालना महानगरपालिकेत महापौर असेल। नक्कीच हे 4 महानगरपालिकांचं चित्र जे आहे ते आता स्पष्ट झालेलं आहे। जालना पालिका ही एससी महिला प्रवर्गासाठी ही आता राखीव असणार आहे। जालन्यामध्ये पहिल्यांदाच महानगरपालिकेची ही निवडणूक झालेली होती। अटीतटीची निवडणूक, शिंदेची शिवसेना, भाजप हे स्वतंत्र लढलेले होते। तर या ठिकाणी वेगळी युती म्हणजे अजित पवार आणि मनसे हे एकत्रितरित्या या निवडणुकीच्या रिंगणामध्ये उतरलेले होते आणि आता आपण पाहिलं तर जालन्यामध्ये एससी महिला प्रवर्गासाठी राखीव ही जागा। बिलकुल। आता ठाणे, कल्याण डोंबिवली, जालना, लातूर या ठिकाणचं तर चित्र स्पष्ट झालेलं आहे। एका मागोमाग एक आणखी चिठ्ठ्या काढल्या जात आहेत। त्यामध्ये आता आणखी कोणकोणत्या महानगरपालिका कोणकोणत्या प्रवर्गासाठी आरक्षित होत आहेत याकडे आपलं लक्ष असेलच। तर ठाणे महानगरपालिकेसाठी एससी प्रवर्ग, तर एससी प्रवर्गाचा महापौर हा ठाणे महानगरपालिकेचा होणार। त्यानंतर एसटी प्रवर्गाचा महापौर हा कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचा होणार। तर जालना महानगरपालिकेसाठी एससी प्रवर्गासाठी ही राखीव जागा ठरलेली आहे। त्यानंतर लातूर महानगरपालिकेत एससी प्रवर्गाची महिला महापौर होणार आहे। नक्कीच आपण पाहिलं तर पुन्हा एकदा नजर टाकूयात। कल्याण डोंबिवली एसटी प्रवर्गासाठी आरक्षित, त्याच्यानंतर ठाणे एससी, जालना एससी महिला आणि लातूर एससी महिला म्हणजे एससी प्रवर्गामधली महिला जी आहे ती आता लातूरची महापौर होणार हे चित्र स्पष्ट झालेलं आहे। त्याच्यानंतर एससी प्रवर्गातली महिला जी आहे ती जालन्याची महापौर होणार हे आता चित्र स्पष्ट झालेलं आहे। जे पक्ष सत्ता स्थापनेचा दावा करतील, सत्ता स्थापन करतील त्यांना आता हे जे आरक्षण सोडत जाहीर झालेली आहे त्यानुसार जे आहे ते महापौर पदाचा उमेदवार जो आहे तो या ठिकाणी द्यावा लागणार आहे। तर जे आरक्षण या आधी त्या महापालिकेत होतं ते वगळता इतर आरक्षणाची चिठ्ठी त्या महानगरपालिकांसाठी काढली जाते। एसटी, एससी, ओबीसी आणि खुला वर्ग आणि त्यामध्ये देखील 50% महिलांना आरक्षण असे हे आरक्षणाचे प्रवर्ग असतात आणि त्याप्रमाणे चिठ्ठ्या काढल्या जात आहेत प्रत्येक महानगरपालिकेसाठी। लातूर जालना महापालिका एससी महिलांसाठी आता राखीव झालेली आहे। जालना पालिका एससी महिला प्रवर्गासाठी या ठिकाणी राखीव झालेली आहे। पुन्हा एकदा नजर टाकूयात। कल्याण डोंबिवली एसटी प्रवर्गासाठी राखीव, ठाणे एससी प्रवर्गासाठी राखीव, तर जालना आणि लातूर एससी महिला प्रवर्गासाठी आता राखीव आहे। आता चिठ्ठ्या टाकताना सुद्धा त्या महानगरपालिकेमध्ये आधी कोणतं आरक्षण होतं ती चिठ्ठी बाजूला केली जाईल आणि उर्वरित आरक्षणाच्या चिठ्ठ्या टाकल्या जातील आणि त्याप्रमाणे ही आरक्षण सोडत काढली जाईल त्या महानगरपालिकेसाठी। ही अशी प्रक्रिया सध्या मंत्रालयामध्ये सुरू आहे। आरक्षण ठरवणं आणि सोडत काढण्याचे सर्व अधिकार जे आहेत ते राज्य सरकारकडेच असतात आणि यासाठी कलम 37चा उपकलम 2 नुसार आरक्षण काढताना एससी, एसटी, इतर मागास जाती, त्याच्यानंतर ओपन कॅटेगरी आणि त्यात महिला अशा प्रवर्गासाठी आरक्षण काढण्याची तरतूद असते आणि त्याचनुसार जी आहे ती ही प्रक्रिया सध्या सुरू झालेली आहे। जालना पालिका एससी महिला प्रवर्गासाठी राखीव झालेली आहे। त्याच्यानंतर